संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव या ठिकाणी वीज वितरण कंपनीच्या मेन लाईनची वीज वाहक तार तुटून संदीप बाजीराव आहेर या शेतकऱ्याच्या डाळिंब झाडांचं मोठं नुकसान झालंय। ही घटना बुधवारी 20 मार्चला घडली। दरम्यान टँकरच्या साहाय्यानं ही आग विझवण्यात आली। घारगाव या ठिकाणी संदीप आहेर हे शेतकरी आपल्या कुटुंबासोबत राहतात। त्यांची या ठिकाणी डाळिंबाची शेती आहे। तर येथूनच मेन लाईनच्या वीज वाहक तारा गेल्यात। बुधवारी दुपारी 3च्या सुमारास अचानक वीज वाहक तार तुटून खाली पडली। तर खाली वाळलेलं गवत असल्यामुळे काही क्षणामध्ये आगीनं पेट घेतला। बघता बघता या आगीचा फटका आहेर यांच्या डाळिंब झाडांनाही मोठ्या प्रमाणामध्ये बसला। सदरहून एमएससीबीची तार तुटून आमच्या डाळिंबाच्या झाडांचं नुकसान झालं आहे। प्लस खाली क्षेत्रामध्ये बाकीचे जे बारीक छोटे पिकं होते ते पण जळून गेले। फार मोठं जळीत झालेलं आहे। तरी ते विझवण्याचा आटोनात प्रयत्न केला, नाहीतर ते आणखीन झाडं बसले असते, जाळामध्ये होरपळून गेले असते। तरी तुम्ही सदरहून किती नुकसान झालं आहे हे बघून घ्या। एमएससीबीचा टँकर सगळं विझवल्यानंतर पाण्याचा टँकर आला होता, त्यांनी काही विझवलं आहे, परंतु जे नुकसान झालं आहे ते त्याला जबाबदारी कोण घेणार? किती नुकसान आहे सर तुमचं? 50,000 रुपयाचं प्राथमिक नुकसान दिसतंय। तरी महावितरणनी ते नुकसान भरपाईला हातभार लावावा। तर आग लागल्याची माहिती परिसरामध्ये पसरताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली। तर वीज वितरण कंपनीचे वायरमन देखील या ठिकाणी दाखल झाले। तर टँकरच्या माध्यमातून ही आग विझवण्यात यश आलं। ज्या ठिकाणी ही वीज वाहक तार पडली त्या ठिकाणी वर्दळीचा रस्ता आहे, मात्र त्यावेळी त्या ठिकाणी कुणीही नव्हतं, अन्यथा या ठिकाणी मोठी जीवितहानीही झाली असती। तर जीर्ण झालेल्या वीज वाहक तारा त्वरित बदलाव्यात अशी मागणी या ग्रामस्थांनी केली आहे। बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर।